भाऊजी हो भाऊजी आली का चंपा? नाही ना, नाही आली. त्याच विचारत हा त्याच विचारत मी विचारत आहे काय? नाही बाबराव हा आलीच नाही 2 दिवस झाले ना अजून. नाही ना. नाही ओ अहो मी काय म्हणते त्याचे पैसे देऊन टाका ना, आपली बायको घेऊन या ना. तेच करावं लागत. करावं लागल. अहो माझे 10,000 रुपये घ्यायचे, देते का तेवढे? तर मा का काय आहे, सगळं तिच्याकडेच घेणं देणं. तीच गुतून बसली तिकडं बरोबर. ती असं मग त्या लांडगेच्या ताब्यात शिळे गेली तर लांडगा सोपा नाही एवढा. मग आता तुम्हाला एवढं माहिती आहे तर जाऊ द्यावा का तुम्ही लांडग्याच्या ताब्यात? जाऊ द्यावा का? दुसरी कोणत्या ताब्यात गेली असती तरी काय नाही. म्हणजे दुसरीच्या ताब्यात गेले तर चालले असते, पण त्यांच्या ताब्यात जायला नको होते का? हो, दारू पितो, गांजा पितो. कोण? म्हणजे घ्या चोराच्या उलट्या बॉम्बा. इकडं आपण काय काय करतात ते नाही समजत का? मी पितो पण मी लिमिटेड पितो. गो बाई, लिमिटेड पर झोक चालतं तर लिमिटेड तुमचं सगळं. हा एक काम करा, ते काय करायचं ते करा. मला माझे पैसे द्यायला लावा तिला आणि तिला बोलून घ्या एकदाच. वहिनी सगळं खरे, मला बायकोची काळजी पडली. तुम्हाला तुमच्या बायकोची काळजी, मला बचत गटाच्या पैशाची काळजी पडली. जेवली का नाही बाबरावने, जेवण दिले का नाही तिला? मस्त खाल्लं पिलं तिला असं काय बाबरा उपाशी मारणार आहे का? आता नेली तर पर जेव खाऊ घालाल ना. तर त्यांना काय कामाला नेली आता काय सांगू. आता कामाला नेली असेल काय सांगू म्हणजे. हा मी म्हणते आपली बायको 2 दिवस दुसऱ्याच्या दारात पाहिजे का? हा एखाद्या माणसाला झोप नसते आली, झोप नाही, झोपच नाही मला. हा झोप नाही आणि डोळे लावून घेतले, इथं दुखले देऊ राहिले. आता बसल्या बसल्या झोपतो, रात्री जो खाली अंग टाकलं झोप नाही येत. मग झोप नाही येत तर राहू द्यावं का एवढे 2 दिवस? हा एखाद्या माणसाला असं उभं वारं फिरलं असतं. काय बाई माणूस आहे तुम्ही. हा एक काम करा, तिला घेऊन या आणि माझ्या पैशाची सोय करा पहिले. त्या बाया सगळ्या गोळा घेऊन येतील इथं. आणू का त्यांना? नाही तर कशाला आणते आता, त्याच्याकडून सुटन, त्या यमाच्या दरबारातून सुटन दवाखान्यात लवकर. यम 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 तो यम लई बेकार यम आहे. आता काय सांगायचं. तो एकदा चिटकला ना असा गुचरीवाणी चिटकतोय का माप नाही परत. मग त्या घुशीवाणी चिटकायला जाऊ देऊ नये ना आपण तिथपर्यंत. झाली हा चूक आता. मी सांगितलं होतं त्या दिवशी, अहो पैसे द्या. नाही नाही मला लागत आहे, मी देले का, मी घेले का? हा तर लय रुबाब करत होते. आता कुठे गेला तुमचा रुबाब? घरी होतं पण घरी नाही, घरी ते कुठंतरी बाहेर जायला. कोण? बाबराव. ते नाही माहिती मला. मला आता एक काम करा, संध्याकाळपर्यंत मी नाही तर मी थोड्या वेळाने येते, तिला घेऊन या आणि पैसे घेऊन द्या माझे तिच्याकडून. त्यानं सोडली पण नाही. मग द्या ना तुम्ही पैसे काढून द्यायचं का नाही सोडणार? त्याचे पैसे बाकी तर तो कस काय सोडेल? आता मार्याकडे असं मला गावात कोणी 2 रुपये देते नाही. मग हे आपल्या गुण आहे ना. हा कोणी सोडित का 1 रुपया तरी 2 रुपये तरी? पण त्याचा अन्याय झाला मा बायको. कसं काय अन्याय झाला? तुम्ही अन्याय केला त्या दिवशी पैसे देतो लगेच रिटर्न पैसे दिले असते ती ही आली असती का? आली असती. मग हे काम करा, मी चालले, मी थोड्या वेळाने येईल. मला सांगू नका, मला पैसे आणून द्या, नाही तर काय करायचं ते पहा. घरातलं काही विकून टाका. घरात करायचं काही ठेवलं नाही मी. मग तुम्ही जा गाण राहा कुठं. 6 गोदडे फक्त. बायकोला दुसऱ्याच्या दारात ठेवलं ना आपण बसलं इकडं गोदाड्या मोजीत. 6 गोदडे ठेवले फक्त. हा हा घ्या, एक उशाशी आणि एक पायताशी. ते कोणी घेणार नाही, दिले असतात. काय बाई माणूस भका भका वास येतोय दारू पिऊन. अजून एवढी बायको गेली तरी बाबाला सुधरत नाही. हा म्हणजे मी काहीच नाही, डोळे झोप नाही मला रात्री. एखादा माणूस दारू पितं एवढं पिऊन बसलाय. टेन्शनमुळे गेलो, टेन्शनमुळे. हो बाई, तेव्हा बी दारू प्यायचं टेन्शन ना, आता बायको गेली तर त्याचं टेन्शन. लय टेन्शन आहे. लई चालं. ते मला सांगू नका, दारू प्यायला पैसे आहे ना, मग तिला घेऊन या आणि माझे पैसे सोडून द्या. मला माहित नाही, मी चालले आता. तुझे पैसे दिले सोडून जाऊन. हा बरं सोडून दिले. बाय येतील आणि धरतील तुम्हाला. हा माझे नाही ती एकटीचे, मग गटाचे पैसे. काम करा वहिनी, एवढं बचत तुम्ही भरून टाका. मी का भरू? का भरू मी? नाही तर तो गट फोडून टाका. फोडून नाही, आता तुम्हाला उचलून फोडील तिला नेऊन. हा मा उचली लिडून बायाने सांगितलं आणि एवढ्या बायानं फोडायला लावेल तुम्हाला. हा तिने एकटीने खाले का तेवढे पैसे? आता बायानं उचली त्यांना लावून येते तुम्हाला फोडायला चांगली. जे ते मावर पावर करून जातो. मला चॅम्पीची काळजी पडली, बाकी नाही काय. पैसे आज ना उद्या भेटत. यानं नाही काही खेळ वाढू बाबूराव ना. हायला कधी येईल आता बाबूराव? काय झालं तर असं सांगितलं शिरपतराव रोड राहिलं म्हणे, मी नसते हात धरलं तर काल या ना बायको निली. काय
आला का बाबूराव? हॅलो बाबा. आयला किती वाट पाहू राहिली तुझी माहिती का? काय हं? अरे ते शिरपतराव दहा मुकलून रोड राहिला. जाईन गाड्यात मला काय करायचं? काय काय केलं बरं? चालेल मावाला बरोबर व्यवस्थित. हा ना. माय बायको दिली मी काढून. काय बात करतो मग ते बी हा. शायला. म्हणजे तू पुरा काय काटा लावून वसुली करू राहिला काय? रुपये काढील मी आता. हा ना. किती दिवस ठेवणार अजून? काही नाही, अजून दुपारपर्यंत आहे टायमिंग. हा बस म्हणजे डे नाईट. डे नाईट कामाला दिलीच नाही. हा ना. लय कामाला लेट आहे. लय काम करते. हा ना. तुला सांगतो झोप नाही झोप. खरं आहे ना, ज्याच्याकडे जी वस्तू राहते ना त्याला त्या वस्तूची कदर नाही राहत. खरी बात आहे. हा ना. आता शिरप्याला कळत असेल. हा काय झालं हे? हा अरे बाबा ती काजल भांडली ना माझ्याशी. काय म्हणजे तुम्ही का आलं ते शिरपतरावचे हात धरले म्हणे. तुम्ही नसते हात धरले त्या बाबूरावनं बाईक नसती नेली. म्हणलं मग तिने माझं नाव काल घ्यावं. बाबरा कोणाला पैसे देत नाही. हा तिने माझं नाव घेतलं ना म्हणून तिने पैसे दिले. हा, मध्येच बरं आपण लोकांना दाखवतो आपल्या दुश्मनी पण आपल्यासारखे जोडीदार गावात नाही. हा? बरोबर पण मग ते तुझं केलं का नाही काम? नाही लय भारी काम झालं. लय काम झालं ना. जाऊ दे, गेले 2000 रुपये बुडवले त्यांना. हा पण काम झालं. वसूल झाली ना. नाही जाऊ तुला सांगतो इतकं काम झालं हा काय माफच नाही. हा ना. बायकोला म्हणलं तू निवांत जाय म्हणलं 2-4 दिवस. चायला तर माझे 2500 राहील काय करणार आहे? तू तेच पाय करण जायचं होतं नाही ना आता. बाबा. नाही काजल जमू नाही देणार ती. तिला माहिती आहे ना मी कसं आहे म्हणून. हा. ती मला बाय बरं सांगितलं. तू हा? आता गेला का आपण? नाही ती म्हणे नाही भले तो पैसे बुडले तर चालतील म्हणे पण तिला आणू देणार नाही म्हणे. तुम्ही काही बी करशाल म्हणे हा, त्याच्या. असं. होय बरं ना. जा दे नेऊन घालतो फरी नको सोडून. नाही दुपारी नेऊन घालतो. हा दे सोडून जा दे अरे, म्हणते. आपल्याला लोकं काय करायचं? हा जा वसूल झालं ना. झालं मला काम हा बस तेव्हा रानातले केले घरातले केले. पण आता तू तिला जगू नाही देणार. तो ठेवणार नाही. तो आता लय सासूरस करेल. नाही सासू. आणि तो आहे ना तुला सुद्धा विचारायला बसला. हा बाबूराव म्हणशील तू काय काय करून घेतलं. हा तू सांगायचं त्याला मुद्दाम जळवायची त्याची आली. ते होय. हा त्याला म्हणून तुम्ही काय केली तुला काय सांगत होतो? हा तू जे करायचं तेच केलं पण मला झोप नाही म्हणतो 2 दिवस. बाय बाय काढून दिली. नुसतं एवढं म्हणत काय माझी बायको काढून दिली म्हणा मला 2 दिवस झोप झोप नाही. नव्हती. असा रडायला शिरपतरावला असा पस्तावा येईल. बरं चालतं खूप त्याच्याकडे. हा? नाही तू एक काम कर तिला घेऊन ये. तिला आणतो मी. हा, तू तिला आण आणि मी हिला घेऊन येतो. चालेल चल येऊ. म्हणजे कसं आहे माहिती का थोडं त्याचे सांत्वन करू ना. अरे 3 तास आहे थोडासा तिला झोप घेऊ दे दर्शी. हा का आधी याच्याकडे जाऊ ना तिला पोर केला का तिला बरोबर येईल. बोलला नाही रे याच्याकडे जाऊच नको. हा तुला मिठ्या मारला बसला. नाही पाहू ना काय म्हणतोय. बाबा का खवळेले काय म्हणते पाहूचा पाहिजे का माझ्या नाही चालू. चिरले का शिरपतराव काय रो ते झोप पण नाही म्हणते बस. हा झोप पेल्याच नाही इकडे तुला झोप नाही तिकडे बाबूराव झोपत नाही. माझी. जा काय तू 2 दिवसापासून. का बरं? मग म्हणजे झोपच नाही म्हणे 2 दिवसापासून झोपलोच नाही. त्याला झोपच नाही. हा झोपच आली नाही म्हणे घेतलीच नाही म्हणे झोप. कारण काय म्हणे पैसे वसूल करायचे. काय? पैसे 2500 वसूल करायचे ना त्याला. पण अरे केले मी रावणे पाहुणे त्याच्या आल्या मला काय झालं सांगितलं म्हणे भाऊ असं असं शिरपतराव म्हणत होता लय रडत होता म्हणे. रडला का तू? काजल आपली सेम्पी लय नाजूक आहे. हो? नाजूक आहे नाजूक. हा माझं काय बरं बाबूराव अवघड आहे पण. हा तू दिसतो एवढा आम्हाला लय अवघड आहे तो. वरपाटा मांडीचा आहे तो. हा पट्या मांडायचं आहे पण काय मग शिरपतराव हा झोपला का बरं नसेल बरं असं काय केलं असं. तिच्या घरी माणसं होते ना कोणी. नाही बाईक काढून दिली बाईक पोर काढून दिली त्यानं. खरं? हा तो म्हणे बाईक पोर काढून दिली आणि फक्त आता चॅम्पियन मिस. पुढचं नको सांगू काढा नाही. टेन्शन आलं मला. आईला पण तू पैसे दिले असते का लय बनवून झाले असते. पण तू बरं का इमानदारीत बोलला बरं का आज दुपारी तू घेऊन येणार आहे मला म्हणे आपण दोघं भेटू. त्याला म्हणलं नाही म्हणलं मला शिरपतरावचं तोंड पाहा होणार नाही कारण तू एक तर नाराज दिसतो म्हणलं. त्याच्या बायकोला घेऊन ये मी भले त्याला समजून सांगतो काय करायचं मग बोलायचं राहू द्यायचं दोन्ही. नाही बोलू घे. आता माझे पैसे मी पण देणार आता माझे 2500 बाकी आहे ना. तू पुढच्या मारते ना बाबा का लगेच. नाही. अरे कोण आगडी तू लगेच फुफुट्यात पडणार म्हणजे काय झालं काय. आपण ते तुला सांगू दिलं असतं मग टेन्शन नाही राहणार. बरं मी काय म्हणतो कसं काय वाटलं? नाही चांगलं आहे एकदम मजेत आहे ना. म्हणजे काम असते वावरामध्ये लय हा. पण सुखाची झोप लागते बघा. पण जा दे जर तुझ्या नवऱ्याने जर पैसे दिले असते तुला काय आणलं असतं हां सांग. नाही ते पण बरोबर आहे आणि मग पण
घरामध्ये तिथे राबण्यापेक्षा मी इथे राबते. ठीक आहे, मला अगोदर पण इकडे बरं वाटत नाही तुला? बरं वाटतं. अगोदर मला नव्हतं चांगलं वाटत, पण त्याच्यानंतर आता मी मेहनत करते, पैसे पण माझे फिटतायत, तर जरा जी लाज वाटत होती ना ती आता जरा मला कमी झाली आहे. नाही नाही, आता लाज सोडून द्यायची नाही. लाज डायरेक्ट मोकळी करायची. म्हणजे लाज धरायचीच नाही आता. मोकळं राहायचं, मोकळं. मोकळच राहिले आता, म्हणून तर मला त्याची नवऱ्याची आठवण येत नाही ना. नाही ना? हां. नाही येत नाही, मी आठवण एवढं जाणार नाही तर. तुला मी सांगितलं ना, आठवण एवढं जाणार पण नाही हे तुला. बघा, बाकीचे लोक आता किती 8 तास काम करतात, तुम्ही माझ्याकडून 10 तास काम करून घेतात. हा. पगार जरा चांगला वाढवा माझा. तू पगारवाडी नाही येईन, मी पैसे फेडून घेऊन राहिलो तो आपण. हा बरोबर पगार नाही आहे. वाढवणार. आपण तुम्ही हा, वाढवणारच पैसे ना. फेटल्यानंतर आहे ना, मग तुला जर राहायचंच असेल तर मग तुला वाढून देईल मी. हा, ठीक आहे, चालेल. बायला 300 ना, तुला 400 देईल. तुम्हाला एक बोलू का? बरं, खरं सांगू, बरं झालं ते बेवड्याची खटखट माझ्या मागून गेली ते. काय सांगते? मग काय, रोज उठा, लोकांकडे पैसे मागायला जा, त्याला पैसे आणून द्या, मग तो दारवा पिणार, मग भांडण करणार, मारहाण करणार, शिव्या देणार. नको नको झालेलं मला बघा. बरोबर. त्यामुळे असं वाटतं की तो जो नाही आहे ना आता माझ्याबरोबर तेच बरं आहे. नाही, तो आता काय कर, आपण आता आम्ही ना, मी त्याच्याकडून जाऊन येतो का, तू चालते त्याच्या एकदा तोंड पाहून ते कसं काय. असं बोलताय? हां, मी यायला येईल, पण त्याला हे नका सांगू की पैसे फिटलेत की काय ते. नाही त्याला सांग ना, अजून राहिले म्हणून. हा, अजून अजून राहिले राहिले. म्हणूनच सांगा. आता मला त्याचं तोंड पण बघू शकतो, त्याच्यामुळे मला एवढा सगळ्यांसमोर अपमान पण तो सहन काय करावा पाहू केला लागला. का तो? अहो मी कुठं केलं, आई बापांनी करून दिलं. काय वापायला काय दिसत नव्हतं का काय? एवढा काळा जरा बरा बरा दारू पितो, वाच येतो, झोपती कशी काय शेजारी तू? हा? अहो, झोपायचं जाऊ दे, हे घर मोठं आहे त्याला ना. झोपायची सुद्धा सुद्धा नसेल का ग? कसला तो काय प्याला का नंतर कुठे तुला काय पोरं सोर झाले की नाही? नाही, अजून नाही. अरे 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 अरे, लग्नाला किती दिवस झाले तुमच्या? आता 5 वर्ष झाले असतील. अरे अरे, मला नाही वाटत त्याच्या पोरं होती तुला. कुणाला तरी पोरं पाहिजे बेवड्यापासून. हा, काय तुम्ही बोलताय भाऊजी, खरंच. बस चला, मी आहे, नको टेन्शन घेऊ. हा, पण ठीक आहे, तुम्ही जसं म्हटलात ना की मला जर इथं बरं वाटलं काम करायला तर इथे राहत मी राहील. चला, ठेवून घेईल तुला. पण मी नेमकी बायको काढून दिली, तिला आणावं लागेल. मी मग दोघे मिळून करशाल का तुम्ही काय? काम जाईल? अहो, बायकोला कशाला करायला लावतात? ती तर माझी मालकीण आहे ना, मी तर काही इथे काम हा, करायचंय ना, ते असं होईल, काय ते होईल. मग पण तुझ्यामुळे मी काढून दिली ना. माझ्यामुळे काढून दिले. पण मग तुम्ही तुला तर बोलले डिलिव्हरीला तो गेली. काम करून घ्यायचं होतं ना मला. तुम्ही तर बोलले डिलिव्हरीला गेली बायको. डिलिव्हरी जाईल, पण तू जास्त दिली नाही. डिलिव्हरी झाली तर येईलच ना ती. आता का येते बरं, चालतं. तो परत येत नाही, तो परत तू राही बघा. हा, चला चला चल पुढे. चल. तर पैसे देतो, तुला काय परवलं सांग. पैसे पैसे हा का, देशील ना? पैसे हा, मग जाऊ दे, नाही मग ते काय तुझ्याकडे आहे ना, मी उसाला बारी द्यायला येईल. तू नको भाऊ, तू नको. तू एक तर तूही काम करीत नाही, वरून 2 माणसं घेऊन बसतो, त्याच्यामुळे तू नको. नाही, लय काम करीन, हा, लय काम करीन. इमानदारीत करशील ना? आम्ही येईन. हा का, आलं पण चेअर आली फ्रेश वाटत राहिला ना. आणली पाहिजे बायको, फेडले पैसे. काय पैसे फेडले म्हणजे हा? पैसे फेडले म्हणजे भेटले का आता? आता नाही काय राहिले ना, नाही, आता नाही काही राहिलं. लिख बरं तुला सामाचे राहील बाय. त्याला म्हणलं मी लगेच घेऊन जातो हा, म्हणलं. मग वा, मग काय चंपा अरे हे काय पैसे जाणार नाही भाऊ. चालते. बरं, तेवढंच आहे आपल्याला. हिला घेऊन झाले फक्त. कसं कसं पैसे फेडले, हा? पैसे फेडले. तुला काय सांगतो, तुला काय सांगतो? हा? मी बायको पोरं घरी काढून देणार, माहेर काढून दिलते. आम्ही दोघंच होतो. हा, रानात गेलो का रानात आहे, पण डोळ्या काम करायचो. डोळ्या शिजायला का. रानात गेलं का रानात काम करायचो, घरी आलो का घराचं काम चालायचं. म्हणजे का रे बाबूराव, 2,500 म्हणजे 2 दिवसाचे 500 आणि 2 रात्रीचे 500, हा. म्हणजे 1000 2000 आणि आता दुपारपर्यंत म्हणजे हे 500 राहायला परवडलं ना तुला. परवडलं बाळा. बघताय का माझ्याकडे? हा, एवढी मेहनत करून पैसे फिटवले मी, समजलं? बंद करा आता दारू. हा काही चांगला माणूस आहे का? तसं काही केलं नाही ना. तसं कशाला काय करेल? त्याच्यासाठी गेली होती का मी? काय पाहतो? तब्येत उतरली पण बरं का बाबूराव. पण मला आहे ना, नाही, ते काय हं? हे बघा, मला एक बोलायचं झोप आहे. नाही ना अजिबात. मला यायचं नाहीये, पण आता मी या घरामध्ये थांबणार नाहीये. का बरं? मी त्यांच्याकडेच काम करून कुठं सुखाने राहील मी तिथे काम कुठं करून. कुठं कुठं हा, हे बाबूराव भाऊजी. पण नाही नाही,
गावावर बायका स्टोळ आहे ना बरं चाल वहिनी मग लय काय काय कशाला? लाख माझे फेडून काय? दे. नाही नाही तुम्ही यांच्याकडून पैसे घ्या. तुम्ही यांना दिलेत ना, तुम्ही यांच्याकडून हा पैसे यायला घ्या. रे तू यायला ना समजलं त्याला ना? नको बाबा तू अजून 2 माणसं घेऊन बसतो काय चालू नाही नाही काही नाही मी यायला तयार आहे ना. हा का माझे पैसे 10,000. हे बघा ना, बचत आता गट. माझ्यात एक आहे ना, आता मी यांच्या वावरामध्ये काम करत होते. आता यांचे पैसे मी फिटवलेले आहेत. आता मी यांच्याकडेच काम करून मेहनत करून आहे ना, तुमचे पण पैसे फिटवेन. बरं एक काम कर बाबराव तू असं कर तू हिच्याकडून काम करून घे तिची इच्छा आहे मा करायची हा ना हो. हा ते म्हणजे तुमचं मला लय आवडलं नाही आता मी जाणार हे तिकडे. बा, ते तुमचं काय आहे ना ते पाहून घ्या. बा मला काय पैसे दे. चॅम्पियन मी सुद्धा येईन त्याने नेलं पाहिजे तुला तिकडं. तांगड्या तोडी जावं हा तांगड्या बरं. तिकडे जर आला तर वाच्या वर जर चढला ना हा हा. काल न्यायचं होतं. नाही नाही आपण नाही घेतलं असं करून कशाला काम करून घेतलं आहे ना लावेल बाया. ए, पैसे बाकी असं तर घेऊन जा हा. म्हटलं 8 दिवसात परत बाकी येईल, जाऊ द्या मी येतो तुम्हाला महिनाभर. तू नको तू एक दिवस नको बाबा तुमच्या दारूलाच पैसे पुरणार नाही. तू अजून 10,000 वाढ करून ठेवशील तू नाही आता दारूच बंद करून टाकायची डायरेक्ट. हा का शेरपे तू एक कर ना खरं दारू बंद कर. अरे काय सोन्यासारखी बायको हा आहे. ना. अरे काय लाज नसते वाली समजलं ना वापरायला. मला भाऊ दारूच्या बायकोची काय परिस्थिती झाली. हा. मला राहायचंच नाही ना तुमच्याकडे. हा, बाई. काय बळजबरी आहे का माझ्यावरची? ओय, जेव्हा लागल काम तेव्हा ते जात जाय ना कुठं जात हा. आता एक कर, दोन नाही, आता यांचे पैसे फिटले. आता यांच्या शेतामध्ये काम करून यांचे पैसे फिटून दिलेत. पण मला तुमच्याकडे राहायचंच नाही. तुमच्याकडे मला कामाला ठेवा बघा. शेरपे कामाला बाय जाऊ मला गरज पडत जाऊ तुला बोलू. पाहिलं का पाहिलं मला जाऊ गरज हा. पडत जाऊ तो बायकोला घ्यायला येईल मी कामाला याला बरोबर म्हणते माणूस असं बायकोच खुश झाली मग मग त्यानं चांगलं दाखवलं. काय? तू सदा पेवर पडेल आहे. सदा पेवर पडेल येड्या त्यानं करून घेतलं करू गोड मग? लागत हा. लागत हा? म्हणजे तिला बिचारे पेवर पाहिजे मग त्यांना गोड गोड बोलून करून घेतलं. आणि मग बायकाच काय थोडी करून आहे घेतलं? काय बोलायचं? काय करून घेतलं? शेतातलं काम. शेतातलं. हा, मग असं बोला ना, घरातलं केलं शेतातलं घरातलं काम. केलं तुमची दारू पिऊन पिऊनच जिंदगी लाज चालली. वाटायला पाहिजे तुम्हाला. मग बाई माणसाला कामाला चांगलं नाही बरं का शिरपतराव चांगलं नाही खरंच सोड दारू सुधार तू हा अजून एक पण आपण कष्ट करायचे जरा असं पाहायचं काही बाहेरचं. लग्नाला 5 वर्ष झाली अजून पोरस्वार नाही कसं होईल बरं एक काम करा तुम्ही जेवढे चालन मला माल टाकून द्या मी दारू होय? दारू तुम्ही काय येते बायको आहे, मला टाकून दारू दारू बायको द्या. पाठ टाकून द्यायला. गळ्यातली माळ म्हणजे दारू सुट मला टाकायला ते याला घेऊन जाय कुठे तरी हा. त्याच्यासाठी ना मनामध्ये असणं गरजेचं आहे. विचार तू चांगले एक काम कर मनाची माळ घाल मनाची हा हा. मला या बेवड्याकडे नाही राहायचं काजल ताई. बाई आता मी काय करू मग तू काय लोकांची गौरी घेते का आता तुम्ही लोक येते? आलात ना, तुम्ही लोक निवाडा करा. मला नाही नाही आम्ही नाही निवडा ए बाई, करा ए, पैसे दे. माले पैसे होते बाई पैसे भेटले हा तू कोणा काही राहू बरं एक शकत काम करते का एक काम करते का नाही राहायचं का याच्याकडं हो वहिनी, नाही राहायचं मग काय का करायचं? हा, माझ साडू मोकळाय हिची तिची लहान बहीण जायले देऊन गेला त्याला पुढे येडा झाला का मला बायको हो, मला काही लग्न बिग्न करायचं नाही. लग्नाच्या आधी लागायचं नाही. असं लग्नच करायचं नाही का तिला माझं आवडलं बा ते काय आता हे काय बाबरो घे ठेवून काय? घरचे काम हा, असं बोला, नीट बोला होय, जरा. मी तुला एक सांगते तू जनावर जोर आहे आणि एक काम कर जिथं आमचे पैसे फेडायचे मी 10,000 बचत गटाचे भरून देते तू आमच्या तिकडे एक आम्हाला 3 दिवस आणि पैसे देऊन टाक अगं आमचे. पण हा एवढा माणूस आहे ना, मला मारतो हा, शिवीगाळ आता करतो. प्लॅनर नाही सांगितलं ना. लोकांकडे पैसे मागायला लावतो, ते पण बोलून घे, वधून घ्या अगोदर. हा. ए, पैसे मागायला लावशील बायकोला लोक आहे का नाही ना नाही नाही तर मग आज कारण वहिनी तुम्ही दोघं जोडीने येत जा ना लय भारी काम होईल ते अरे दोघे ये जरा जोडे आता दारू सोडली ते मग जोडीने येत जा 10-15 दिवस आले तरी या काम बरं जोडे करून कामाला हा? या. अरे उलट तुमचे पैसे शिल्लक पडतील मी ना आम्ही दोघ जण येतो तुमचे पैसे फेडून देतो. अरे हा, तुझं चालेल. चालू राहिलं तर पोरं होतील तुला तू जर पेतच राहिलो का पोरं पाहशील तू खरे खरे हा? देतात. बाय. येतात, दुलताच अख्खा आयुष्य हा काय करतो बाबा हा. हा तिच्या लक्ष देत नाही हा. हा पेतून मान टाकून देतो बस 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 हा मानाचा मेंढा हा. त्याच्यामुळे अशी गडबड राहिली कधी उठवतो कधी मग? नाही ते सुद्धा तुला कळत नाही आणि तू घरी तरी राहतो का? तू घरी तरी राहतो नाही ना घरीच नाही ना मग चला आता जाऊ द्या बरं बाई ये बाई पाहते. हे भाऊ तुझी बायको सुखाने आणून घालते घरी हा? हा. जरा व्यवस्थित चालू का आता बरं का वहिनी जाऊ द्या कसं नाही, काय पण नवरा आता आहे एवढं सगळं हा? झालंय, हा. माणूस सॉरी तरी बोलतोय का? हे बाबा माफी तर मागतीची वाली अरे बाप आहे बाप बायकोची बरं, काय sorry. त्रास झाला तिला विचार मानला बोल सॉरी. पाय पडायला पाहिजे माझे, मी हा. त्यांनी पैसे कुठून दिले ते. या. उगाच पाय बिया ना. एवढं कसं बाहेर पडत बायको सोडली ना त्यानं दारू सोडली दारू सोडली ना ना आता. मग आणि आम्हाला सांग जर प्याला तर हा. परत आम्हीच तुला घेऊन जाऊ हा ठीक आहे, चालतंय. कळलं का आता कळालं. विचार काय करू राहिला नाही आता आहे ना आता दारू सोडायची चेंपी धरायची. हा का चंपी मग असं का हा मग तुला दारू सोडायची चिपी अगं, दारू बाई, सोडायची. तुझं नाव प्रेम बरं आले पा. ना. ए. काय प्रेम आले माझ्या. चंपावणी मग आता जर तुमचा नवरा. विचार झाला ना तर या दुपारून चला हा या हा, मग काय दिवस बुड देते आजचा
आता माझ्याकडे का तुम्ही तुमच्याकडे हा घेऊन जा. माझ्याकडे घे. तुमच्याकडे संपल्या का माझ्या पाठवा हा हा चला हा? हम्म. आम्ही दोघे जाऊ हा. हा ये तुला काही काम असलं तर नाही जाय बाहेर कर. नाही सांग हे बाय, सांग. मी बचत गटाचे आता पैसे काहीतरी करून देते भरून तू मला माझे पैसे कसे करून द्यायचे ये बाय तुला 200 रुपये रोज राही महाग आले आणि तिला 400 रुपये सारखं ठेव ना सारखं नाही ठेव. सारखं नाही तिला काम जास्त आहे ना. माणसाला वाढा राहतो नाही तिला काम जास्त आहे माझ्याकडे हा का? मी आणून देईल आणून देईल तसं याला काम कमी आहे ना माझ्याकडे म्हणजे तुम्हाला मी माझ्याकडे आलं ना तर मी तुम्हाला दोघांना सारखं देईन चाल नाही. पण मी करू नये तसं घेईल तुझ्याकडून तुमचे खूप सारे हा. धन्यवाद बरं का तुला 400 रुपये हाजरी हा. आणि याला 200 रुपये हा? हा. हा तुला काम कमी भाग चालू का हा बरं झालं येड्या त्यानं पैसे फेडून घेतले तर माणूस कसा आहे माहिती का तो व्यास सोडित नाही कोणला माहिती ना हा लय लय चिकाट आहे तू हा मुंगळ्यापेक्षा जास्त चिकाट आहे तू हा तेच ना मग तुम्ही केवढे चिकट आहे तेव्हाच पैसे सोडले असते ते तर काय ना धरून तुझ्या गाडव चुकीमुळे झालंय सगळं हा. खरे खरे हं? रिकामेपणा. बरं पहा तुमचा विचार घ्या या मग चाल घे झालं का समाधान हा बरं कसं घरदार कसं चांगलं आहे. चांगलं आहे त्यानं कसं 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 पैसे वसूल केले काय रात्रंदिवस तिथं राब लावा बाकीचे कारागीर लोक 8 तास काम करायचे मी 10 तास काम करून पैसे फिटून दिले त्यांचे बाकी नाही ना मला नाही हो काय पण काय बोलताय तो का माणूस तसं का त्याला बायका पुरत त्याची बायको गरोदर आहे गरोदर तिकडे माहेरी गेले ती काय पण काय ते बोलताय शाळात लय अडवाणी करायचं आता तुम्हाला तो संशय मी भांडणं करायची तुम्ही जाऊ परत निघून ऐ मग परत बिकडलं फाशी घेऊन टाकी हा घेतली फाशी चल चला